आरुकमेव बन्धनान् मृत्युर्मुक्षीयमामृतात् ॐ पितृभ्यो नमः। ॐ पितृभ्यो नमः। बाबा ओम एकदंताय। काय सगळं? वा वहिनी, अगदी योग्य वेळेला जागी झालीस। जिवंत माणसाचं कोणी पिंडदान करतं का? हा, कोणी पिंडदान करतं जिवंत माणसाचं? जिवंत माणसाचा त्याच्या फोटोला हार घातला तुम्ही? हा आशू, काय आशू? हा, असं जिवंत माणसाच्या फोटोला कोणी हार घालतं का? हा, घालतं हार? काय ताई विद्युत? बहीण आहे ना मी तुझी, तू माझाच विश्वासघात केलास? हे जे काही झालं ते चांगलं नाही झालं, अपशकुन आहे हा। आता एकच काम करा, या पिंडदानातली पिंड गच्चीवर नेऊन ठेवा, म्हणजे कावळा शिवला तर होणाऱ्या पातकांपासून वाचू शकू। कसला अपशकुन? हा, हे असं जिवंत माणसाच्या फोटोला कोणी हार घालतं का? आणि एक गोष्ट, मी इथे असताना हे असं काही होऊ देणार नाही, नाही होऊ देणार। कुठे आहात तुम्ही? कसं समजावू या सगळ्याला? मला नाही कळत आहे, कसं समजावू की तुम्ही आहात, तुम्ही येणार आहे ते, परत कळलं, येणार आहे। माफ कर, मी आता घेऊ शकतो। माझ्या मुलाला शेवटचं बघता आलं नाही, त्याचं किती दुःख आहे तुला सांगून नाही कळणार। निदान त्याचे शेवटचे विधी तरी होऊ द्यायचे होते ग। ह्या आहेत जिवंत, ते येणार आहेत सुखरूप। अगं तुला एक खूळ घेऊन जगायचं असेल तर तुझं, पण मला त्याच्यात नको ओढूस, मला तरी बडबडून रडू देऊ नका। माझ्या मुला आशू, आशू माझं ऐक, नको ग असं वेड्यासारखं वागूस। अगं उज्ज्वला ताई जे सांगतायत ते खरंच बरोबर आहे। हे आशू, आशू, उज्ज्वला ताई, अश्विनीला मी आमच्या घरी घेऊन जाते काही दिवस। तिला हा बदल गरजेचा आहे आणि तुम्हालाही थोडा निवांत वेळ मिळेल। प्लीज जा, तिला घेऊन जा तुम्ही। नाही, मी कुठे येणार नाहीये, मी माझ्या घरातनं कुठेही जाणार नाहीये, नाही येणार आहे मी कुठे, नाही जाणार आहे मी कुठे, नाही जाणार आहे मी। आशू, आशू अगं बाळा ऐक ना माझं। नाही, तुम्ही दोघे का ठरवताय? मी इथनं कुठेही जाणार नाहीये, येणार आहेत। ताई श्रेयस परत आला ना, मग तू ये ना इथे राहायला, तोपर्यंत आपल्या घरी राहूया ना आपण। नाही, मला नाही जायचंय कुठे। ऐकलं तर कुठेही जायचं नाहीये मला। मला माहित आहे तू येणार, मी छानशी साडी नेसेन, गजरा घालेन, वाट बघणार आहे मी तुमची, खरंच वाट बघणार। तुम्ही येणार मला माहित आहे,
मला माहिती येणारात तुम्ही. अरे कोणीतरी थांबवा रे हिला, थांबवा. मी आलेच जरा. दादा परत आला म्हणजे आता वहिनीच्या आयुष्यात सगळी सुख परत येणार, सगळं परत पूर्वीसारखं होणार, चांगलं होणार. पण नाही हे नाही होऊ शकत. मला तर तिला दुःखात बघायचंय आणि तिला दुःख द्यायचं असेल तर दादाला तिच्यापासून आणि घरापासून लांब ठेवलं पाहिजे. हो असंच केलं पाहिजे. शिल्पी, दादा आम्हाला असं वाटलं की तू नाहीयेस आता. त्या बसचा ऍक्सिडेंट झाला त्याच्यामध्ये कोणी वाचलं नाही असं कळलं. आम्हाला वाटलं तू सुद्धा. दादा तुला माहितीये दादा घरी सगळे खूप दुःखात आहेत रे, खूप दुःखात आहेत सगळे. पण आता तू आलायस ना, खूप बरं झालं. मला सगळ्यांना भेटायचं, मला सगळ्यांना भेटायचं. नाही तुला घरी नाही जाता येणार आता. भेटू शकत म्हणजे नाही जाता येणार. मी सांगते ना तुला, तू चल माझ्यासोबत. मला अश्विनीला भेटायचंय. हो तू तर चाल. हळू. शिल्पी सांग ना नीट काय. मी सांगते तुला. हळू. तो या जगात नाहीये. त्याच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून हे सगळे विधी करतोय. आणि हे सगळे विधी व्हायलाच हवेत. अरे कोणीतरी प्रकाश पाडा तिच्या डोक्यात. सगळीकडे फक्त स्वतःची मनमानी. पण आता मी चालून घेणार नाही. आता तिला माझं ऐकावंच लागेल. डॉक्टर काय बोलले ऐकलंस? श्रेयसचं जाणं अजूनही अश्विनीने ऍक्सेप्ट केलेलं नाही. तिला मानसिक धक्का पोचलाय. आणि अशा अवस्थेत आपण तिला समजून घ्यायचं नाही तर कोण समजून घेईल? तुम्ही घ्या समजून. मला नाही जमणार. माझ्या मुलाचे सगळे विधी निर्विघ्नपणे पार पडायला हवे. आणि तिला हे सहन होत नसेल ना तर सांगा तिच्या आईला तिला माहेरी घेऊन जा म्हणून.
हे बाहेर जे काय बोलतायत ना हे काही करायचं नाही हं? आणि मी कुठेही जाणार नाही. मी इथेच थांबणार आहे. नको जाऊस तू कुठे. मी यांची वाट बघणार आहे. यांना आवडते तशी साडी नेसणार आहे, गजरा घालणार आहे. मी येणारच ना. आणि मयू हे बघ, यांनी जर असं काही करायचा प्रयत्न केला आणि मी जर इथे नसले तर तू असं काही होऊ देऊ नको. हा, कारण जिवंत माणसाचे असं कोणी विधी नाही करत. मला वचन दे, तू नाही करू. वचन दे मला. नाही हो करू ना? देणार. तू नको विचार करूस. हा त्रास नको करून दे. नाही ग, बाबा येणार आहेत. मी खरं तेच बोलतेय दादा. अरे हे बघ दादा, तुला माहितीये का, ते केकेचे गुंड घरापर्यंत आले होते. घरी येऊन सगळ्यांना धमक्या दिल्या. मयूला तर रस्त्यात गाठलं, बंदुकीची भीती दाखवली. खूप त्रास देत आहेत ते. बाबांची कॉलर पकडली होती. त्यांना त्यांचे पैसे हवेत. कसंही करून त्यांना त्यांचे पैसे हवेत दादा. चल आताच्या आता घरीच. मी परत आलोय ना, तर केक की हसू का अजून कोणी, तुम्हाला कोणी त्रास देणार नाही. आता याला कसं समजावू शिल्पी? याला ना असं काहीतरी समजावून सांग जे ऐकून तो स्वतःच घरापासून लांब राहायला तयार होईल. मरणाच्या दारात आलोय मी. पुन्हा मेलो तरी चालेल, पण आता कोणाला सोडणार नाही. चल तू. दादा नाही, तुला नाही येता येणार घरी. कारण तू जर घरी आलास ना दादा तर वहिनीला जेलमध्ये जावं लागेल. जेलमध्ये का? मी सांगितलं ना आत्ता, ते केकेचे गुंड धमकी देत होते. त्यांना त्यांचे पैसे हवेत. म्हणून मग दुसरा काही ऑप्शनच नव्हता आमच्याजवळ. म्हणून मग वहिनीने काय केलं अश्विनीने? वहिनीने तुझ्या इन्शुरन्सचे पैसे क्लेम केले. तिने विश्वास ठेवला होता की तू गेलायस आता, तू जिवंत नाहीयेस म्हणून. त्या क्लेम मधनं आलेले पैसे त्या गुंडांना दिले तर निदान काही काळाकरता होईना ते गप्प बसतील, त्रास देणार नाहीत घरी येऊन म्हणून. आणि आता जर इन्शुरन्स कंपनीला कळलं की तू जिवंत आहेस आणि तरी सुद्धा बहिणीने क्लेम केलाय तर ते तिच्या विरोधात केस करू शकतात आणि तिला ते जेलमध्ये सुद्धा टाकू शकतात. म्हणून मी तुला म्हणते नको घरी येऊस. कुणाचा नंबर आहे? अननोन नंबर. कदाचित हे तर फोन करत नसतील. हॅलो, अश्विनी वाघमारे, झाले का आमच्या पैशांची अरेंजमेंट? हे बघा, तुम्ही ना सारखा फोन करू नका. हे घरी आले ना की तुमचे पैसे परत देतील. तू काय आम्हाला येडा समजलीस काय? तुझा नवरा काय स्वर्गात न वापस येऊन आमचे पैसे परत करणार आहे का? स्वतःचा आणि आमचा टाइम बर्बाद करतेस. किती वेळा सांगायचं की हे जिवंत आहेत आणि हे परत आल्यावर तुमचे पैसे मिळतील का? सारखं तोच प्रश्न विचारताय तुम्ही. कळत नाहीये का तुम्हाला? अश्विनी, कोणाचा फोन आहे? का खोटं बोलतेस का? तुझा नवरा मेलाय आणि मेलेले माणसं पैसे वापस करत नाही. आता तुला आमचे पैसे वापस करावे लागतील. तुझ्या नवऱ्याने फॅमिलीसाठी पैसे ठेवले असतील की? जा ते शोध आणि पैसे वापस कर. आणि जर ते सापडले नाही ना तर तुला तुझं घर विकावं लागेल. काय पण कर, पण आमचे पैसे वापस कर. नाहीतर आता फक्त फोनवर सांगतोय, नंतर घरी येऊन सांगेन. एक गोष्ट ना नीट लक्षात ठेवायची. मी काय करायचं काय नाही करायचं ते तुला इथे येऊन सांगायची गरज नाहीये. तुझे पैसे तुला परत मिळतील, कळलं? हे आल्यावर तुझे पैसे तुला परत मिळतील, देतील हे पैसे.
जिवंत आहेत. अहो करा ना, मला कॉन्टॅक्ट करा. मी कसं सांगू सगळ्यांना की तुम्ही आहात, तुम्ही परत येणार आहात, तुम्ही जिवंत आहात. बाबा खरंच आहे तो इन्शुरन्सचे पैसे घेतले म्हणजे काय? ते केकेचे गुंड काही ऐकायलाच तयार नव्हते. मग आपल्या फॅमिलीला वाचवायचं म्हणून त्यांना पैसे देणं भाग होतं रे दादा. पण मग एवढी मोठी अमाऊंट आणायची कुठून? तुला माहितीये बाबा तर ना घर विकायला निघाले होते. म्हणून मग नाईलाज असतो बहिणीने इन्शुरन्स क्लेम केला. त्यातनं जेवढे काही पैसे येतील तेवढे त्या गुंडांना दिले, म्हणजे निदान घरापर्यंत येऊन ती लोक त्रास तरी नाही देणार. ठीक आहे शिल्पी, त्या इन्शुरन्स वाल्यानं कळायला नको ना मी जिवंत आहे. मी येतो, आपण काहीतरी मॅनेज करू. पण मला अश्विनीला भेटू दे का? सगळ्यांना भेटायचंय मला, आई बाबांना, माझ्या मुलींना. शिल्पी प्लीज यार. मला कळतंय रे तुला काय वाटतंय, तुला सगळ्यांना भेटावंसं वाटतंय हेही कळतंय मला. पण तुला काय वाटतं की जेव्हा वहिनीला कळेल की तू जिवंत आहेस ती कोणापासून लपवून ठेवणार आहे? ती स्वतः जाऊन इन्शुरन्स कंपनीला सांगेल, बघा माझा नवरा जिवंत आहे. एखाद्या जिवंत माणसाच्या इन्शुरन्सचे पैसे घेणं हा कायद्याने गुन्हा आहे. हे जर त्यांना कळलं ना दादा तर ते केस करू शकतात तिच्या विरोधात, ती जेलमध्ये जाऊ शकते. म्हणून म्हणते रे दादा प्लीज. शिल्पी अगं पण आता इतके दिवस झाले, मला एकदा भेटू दे ना त्याला. अश्विनीला कळू दे ना ते तिचा नवरा जिवंत आहे. आई बाबाला कळू दे मुलगा जिवंत आहे. माझ्या मुलींना कळू दे मी आहे. एकदा भेटू दे प्लीज. दादा तुला का कळत नाहीये मी काय सांगतेय? तू जर घरी आलास आणि सगळ्यांना कळलं ना तू जिवंत आहेस तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. दादा तुला माहितीये आज काय होतं घरी? तुझ्या 13व्याची पूजा. दादा घरी सगळे जमले, सगळे नातेवाईक आलेत, सोसायटीतले सगळे जण आलेत, सगळे रडतायत, खूप दुःखी आहेत. आणि अशा वेळी जर तू त्यांच्या समोर असा उभं राहिलास तर काही जणांना शॉक बसेल, काही जण खूप आनंदी होतील. पण हा आनंद किंवा हा शॉक हँडल करणं खूप डिफिकल्ट जाईल आपल्याला. तू जिवंत आहेस ही न्यूज अशी पसरेल आणि त्या केकेच्या गुंडांपर्यंत जर ही न्यूज गेली तर ते परत येतील धमकी द्यायला. आणि दादा आपल्याकडे ना अजून पैसे नाही आहेत आता त्यांना देण्यासाठी. खरंच दादा तू गेल्याचं दुःख एकदा अनुभवलंय आम्ही, ते परत नाही एक्सपिरियन्स करायचं प्लीज. त्यामुळे तू आलायस हे फक्त तुझ्या आणि माझ्यात राहील, कोणालाही आत्ता काही सांगायचं नाहीये. आणि एकदा का पैशांची सोय झाली की तू ये ना परत, कोण नाही म्हणतंय. पण आता काही दिवस तुला कुठेतरी लपून राहावं लागेल. कुठे जाऊ? माझ्याकडे लपायलाही जागा नाहीये. कुठे जाऊ शिल्पी मी? ऑफिसमध्ये थांबशील तू दादा तुझ्या? हा तुझ्या मृत्यूची न्यूज आल्यापासून तसंही तुझं ऑफिस बंदच आहे, तिकडे कोणीही जात नाही. सो तिकडे तू सेफ असशील. ठीक आहे मी तुला तिकडे नेते. चल. ऑफिसमध्ये काय काय तू गेलीस तिकडेच राहिलीस? घरात इतका तमाशा होत असताना तू ताट वर ठेवायला गेलीस ती गेलीसच. कावळा शिवायला इतका वेळ लागतो? ते मी तुम्हाला काय बोललो होतो मी? आम्हाला आमचे पैसे टायमात यायला हवेत, नाही तर हा फाल्या आहे ना तुम्हाला जिवंत सोडणार नाही. हा शिल्पी अगं निदान तू तरी सांग ना त्याला काय काळ वेळ आहे ते तरी बघ पडा. हे बघा तुम्ही प्लीज जा. आम्ही सगळे खूप टेन्शन मध्ये आहोत. आमच्या घरातला कर्ता पुरुष गेला, त्याचं कार्य आहे. तुम्ही प्लीज जा, तुमचे पैसे मिळतील तुम्हाला. प्लीज जा. कुठे ती तुमची सौभाग्यवती अश्विनी श्रेयस वाघमारे? काय ग लाज नाही वाटत तुला?
आमच्याशी डायरेक्ट खोटं बोलतेस? काय सांगितलं होतंस तू? तुझा नवरा जिवंत आहे ना? मग हे सगळं काय आहे? शिल्पी, तू आज जा मयूला घेऊन. जा लवकर जा. हे इथेच थांबायचं? हे म्हाताऱ्या, हा? तुझ्याकडे जे काही आहे ना ते दे आणि आमचा हिशोब चुकता कर. सोड मला. तुझी अर्धी लाकडं मसनात गेली आहेत, बाकीची पण पाठवून दिला. हात काढा त्यांच्या कॉलरवरचा. हात काढ म्हणते ना.